जय श्रीराम. शारदेची मायावी रूपे कोणती? एक नवीन प्रश्न तुमच्यासमोर ठेवलेला आहे. मायावी शब्दाचा नेमका अर्थ काय असतो, शारदा म्हणजे काय हे आधी बघूया आणि ह्या औत्सुक्य वाढवणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. पुराणामध्ये असं म्हटलं की शरद ऋतूमध्ये येणाऱ्या नवरात्रीमध्ये म्हणजे शारदीय नवरात्रीमध्ये जिला महानवमीच्या दिवशी तिच्या स्वरूपाचा बोध देवतांनी जिला करून दिला ती शारदा. शरद ऋतू म्हणून शारद शब्द आला आणि त्यामध्ये स्त्रीलिंगी रूप करून तिला शारदा असं म्हटलं. हेच माता सरस्वतीचंही दुसरं नाव आहे, म्हणून शारदा ही सरस्वती माता आहे. आता मायावी शब्दाचा अर्थ काय? ते मायेपासून निर्माण झालेलं आहे, त्याला मायावी असं म्हणतात. तर मायावी म्हणजे काहीतरी असं विशिष्ट प्रकारचा आपल्या मनामध्ये एक विचार असतो की जे नाही आहे तसं काहीतरी विचित्र दिसतं. मुळात माया शब्दाचा अर्थ दोन पद्धतीनं पाहावा लागतो. एक म्हणजे या मा सा माया, जी मुळात नाहीच आहे. मा म्हणजे संस्कृतमध्ये नाही असा शब्द अर्थ आहे. तर जी मुळात नाही आहे पण आहे अशी वाटते तिला माया म्हणायचं. आणि दुसरा मायेचा अर्थ असा आहे जो मापनाशी संबंधित आहे, मोजमाप. अमर्याद असणाऱ्या परब्रह्माला मोजमापामध्ये आणणारी कल्पनेच्या बळावर तिला माया असं म्हणतात. आणि दासबोधाच्या शारदा स्तवनामध्ये रामदास स्वामींनी हिला माया असं म्हटलेलं आहे. त्यामुळं मुळात जे परब्रह्म आहे असं सांगितलं जातं, जो संतांचा अनुभव आहे, शास्त्रांमध्ये म्हटलेला आहे की जे एकमेव सत्य आहे, बाकी काहीच सत्य नाही, त्याच्या अधिष्ठानावर म्हणजे त्याच्या फाउंडेशनवर, त्याच्या बेसवर, त्याच्या पायावर हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांडाचं सगळं स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. हीच मुळात माया आहे. आणि हे सगळं जे कर्तृत्व आहे हे शारदा जिला नाव आहे तिचं आहे असं सगळे संत सांगतात. मग तिची वेगळी वेगळी रूपं कोणती आहेत? मुळामध्ये ती अविद्या आणि विद्या या दोन रूपामध्ये प्रकट होते ही शारदा, म्हणजे ही माया. मग त्याच्यातील जे शुद्धातिशुद्ध रूप आहे, सत्वगुणाच्याही पेक्षा अतिशुद्ध असणारं रूप, ज्याला शुद्ध सत्व म्हटलेलं आहे, असं जे रूप आहे त्या रूपाला शारदा म्हटलेलं आहे. जे रजोगुणात्मक तमोगुणात्मक आहे त्याला अविद्या म्हटलेलं आहे. पण तो विषय आता नाही आहे. म्हणून शारदेची जी विभिन्न रूपं आहेत ती कोणती आहेत? तर त्यामध्ये मुख्य तिचं रूप सर्वप्रथम येतं ते वेदमाता म्हणून येतं. वेद म्हणजे जाणण्याची क्रिया. परमात्म्याच्या उपदेशाला सृष्टी निर्माण करण्याच्या वेळेला ब्रह्मदेवांनी जाणलं, ते जाणणं म्हणजे वेद. म्हणून त्या वेदांची माता असणारी ती कोण आहे? तर शारदा आहे. म्हणजे वेदांना वेदत्व आणणारी जी शक्ती आहे, परमात्म्याची मूळ शक्ती, ती आहे शारदा. हे तिचं एक रूप झालं. आपला प्रश्नच आहे की तिची अनंत रूप आहेत, अनेक रूप आहेत, ती कोणती आहेत? त्याच्यातील प्रमुख प्रमुख रूप तुमच्या समोर ठेवत आहे. त्याच्यात आणखी एक सुंदर रूप सांगितलेलं आहे, ते म्हणजे ती ब्रह्मसुता आहे, ब्रह्मदेवांची कन्या. ब्रह्मदेवांनी ध्यान केलं आणि एक सुंदर कन्या प्रकट केली, ती कन्या म्हणजेच शारदा आहे. म्हणून ती ब्रह्मसुता आहे. कारण ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्यासाठी ज्या मायेचा उपयोग केला सृष्टी निर्मितीसाठी, ती माया सुद्धा कोणती आहे? तर तिला शास्त्रांनी शारदा असंच म्हटलंय. त्याचबरोबर तिला वाणीची देवता म्हणून सांगितलेलं आहे. मी जी आता बोलत आहे ही जी वाणी आहे ही वैखरी वाणी म्हटली जाते. तर या वाणीवर जिचं नियंत्रण आहे, जिच्या कृपेशिवाय मनुष्य बोलू शकत नाही, पशु सुद्धा आवाज काढू शकत नाही, ती वाक देवता, वाणीची देवता असणारी. त्याचं आपल्याला उदाहरण माहीत असेल, जेव्हा रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला एक वर मागायचा होता, पण हा भयंकर काहीतरी वर मागेल, आत्ता वर मिळालेला नसतानाच तो इतका भयानक वागतोय. तेव्हा देवतांनी प्रार्थना केली की बाबा याच्या मुखातून काहीतरी विपरीत बोलवा. आणि ती जबाबदारी ब्रह्मदेवांनी या शारदेला दिली आणि शारदा त्याच्या जिव्हेवर बसली आणि तिनं काय केलं, त्याच्याकडून निद्रा मागून घेतली. मला दीर्घकाळ निद्रा प्राप्त होवो हा वर मागून घेतला. किंवा मंथरेच्या जिव्हेवरती जाऊन बसली, मंथरेच्या बुद्धीमध्ये तिनं प्रवेश केला, कैकेयीच्या बुद्धीमध्ये तिनं प्रवेश केला आणि मंथरा आणि कैकेयी यांच्या मुखातून विपरीत बोलवून घेतला आणि त्यांनी भरताचा राज्याभिषेक आणि श्री रामरायांचा वनवास 14 वर्षांचा मागून घेतला. तर हे जे वाणीचं सामर्थ्य आहे, वाणीची देवता आहे, ही शारदा आहे. तिचं हे एक अद्भुत रूप आहे. ती महामाया आहे. सर्व मायांमधली सर्वश्रेष्ठ माया जर कोणती असेल, कारण अनंत माया आहेत, अनंत मायावी शक्ती आहेत. मग त्या माणसांकडेही काही शक्ती असतात, ज्यांच्याकडं जादू टोण्याची शक्ती असते, ती पण मायावी शक्तीच आहे. राक्षसांकडे मायावी शक्ती असते, त्याला ओडंबरी शक्ती म्हणतात. त्या मायावी शक्तीनं ते
विपरीत काहीतरी रूप धारण करू शकतात, ही देखील मायावी शक्ती सांगितली आहे. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, तीही एक मायावी शक्ती आहे. पण सर्वाच्या आधी, सर्वापेक्षा श्रेष्ठ, सृष्टीच्या अगदी प्रारंभ काळामध्ये ज्या शक्तीमुळे ही सृष्टी निर्माण व्हावी अशी धारणा निर्माण होते, ती सर्वात आधी असणारी शक्ती आहे, ती सगळ्यात आधी असणारी माया आहे. म्हणून ती महामाया. अशी महामाया सुद्धा कोण आहे? ही शारदा आहे. त्याचबरोबर ती अर्थप्रवाही आहे, शब्दाला अर्थ देणारी. अमुक शब्द तुम्ही उच्चारलात, गाय, गाय हा शब्द उच्चारला तर तो शब्द म्हणजे काही ती वस्तू नाहीये किंवा ती व्यक्ती नाहीये, पण त्या शब्दाला अर्थ जी देणारी आहे, अर्थप्रदात्री, ती सुद्धा कोण आहे? त्या गाय शब्द उच्चारल्यानंतर त्या गायीचं दर्शन मनामध्ये होणं, त्या शब्दाला अर्थ देणं, हे सुद्धा जिचं सामर्थ्य आहे ती कोण आहे? तर ही शारदा आहे. त्याचबरोबर योग्यांना जिच्या कृपेमुळे समाधीची प्राप्ती होते. समाधी अवस्था आपल्याला माहिती आहे, मन हे आत्म्याशी तल्लीन होऊन जाणं, ही जी अवस्था आहे समाधीची, ही जिच्या शक्तीमुळे प्राप्त होते. म्हणजे मनाचा अन्य व्यापार बंद होणं आणि त्यांनी आपल्या आत्म्यामध्ये लीन होणं, ही जिच्या कृपेमुळं साध्य होतं. ती समाधी सुद्धा तीच आहे. धैर्यवान पुरुषांची धारणा, अत्यंत धैर्य धारण करणाऱ्या पुरुषांची धारणा जी आहे ती सुद्धा ती शारदा आहे. विद्या असो किंवा अविद्या असो, अविद्या म्हणजे काय? मी देह आहे, संसार खरा आहे असं वाटणं, त्याला अविद्या म्हणतात. विद्या म्हणजे परमेश्वर एकमेव सत्य आहे आणि विश्व हे असत्य आहे, मिथ्या आहे, याला विद्या म्हणतात. तर या सुद्धा उपाधी म्हणजे कंडिशनिंग आहेत, मनाच्या या भावना आहेत. या भावनांच्या पलीकडे जी असणारी आणि या भावनांना दूर करणारी आणि एकरूपत्वानं परमात्म्यामध्ये स्थिर करून देणारी, ती सुद्धा कोण सांगितली? शारदा सांगितली. ती प्रत्यक्ष त्या महापुरुषाची, त्या ईश्वराचीच भार्या सांगितली आहे. तुर्या अवस्था, ज्यामध्ये मी आत्मा आहे आणि आत्म्या व्यतिरिक्त जे काही आहे अन्य सगळं, हे सगळं काय आहे? मी नाही. ही तटस्थ साक्षी भूमिका जिच्या कृपेमुळे होते, ती अवस्था आहे, ती सुद्धा शारदाच सांगितली. अत्यंत विपरीत स्थितीमध्ये सुद्धा महंतांची शांती ढळत नाही, त्यांना शांत आणि स्थिर ठेवण्याचं सामर्थ्य जिच्यामुळे आहे, ती शांतीची अवस्था सुद्धा शारदाच आहे. ईश्वराची ती शक्ती आहे. त्याचबरोबर महायोग्यांमध्ये जी वैराग्याची भावना आहे, मला या सृष्टीमधलं काहीच नको, मला फक्त एकटे भगवान हवे, सर्वस्वमे रामचंद्रो दयालु, एकटे राम हेच माझे आहेत, बाकी कुणी माझं नाही आहे, ही जी वैराग्याची भावना आहे, प्रपंचातलं काही नको वाटणं, ही जी भावना आहे ती सुद्धा शारदेचीच कृपा आहे. उत्पत्ती स्थिती लय करणारी सुद्धा ही शारदाच आहे. सगळ्यांच्या पलीकडे असणारी ही शारदा जाणीव मात्र आहे, इतकी तिची रूप आहे. तीच ज्ञानशक्ती आहे. योगांना ज्ञान तिच्यामुळेच होतं. तिलाच सद्विद्या असंही म्हटलं. मोक्ष ज्याला म्हणतात, मोक्षाची ज्याला प्राप्ती म्हणतात, ती मोक्ष सुद्धा काय आहे? ही शारदाच आहे. अध्यात्मविद्या, त्यासाठीला आवश्यक असणारी सात्विकता आणि अव्यक्त असणाऱ्या परमात्म्याला व्यक्त करणारी, म्हणजे त्यांचे अवतार घडवणारी, परमात्मा जो अव्यक्त आहे त्याला व्यक्त रूपामध्ये आणणारी, रामकृष्णाधिक अवतार घडवणारी जी शक्ती आहे ती सुद्धा शारदाच आहे. मुळात ती इच्छाशक्ती आहे. ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या तीन शक्ती प्रधान आहेत. त्यामध्ये इच्छाशक्तीचं जे स्थान आहे हे शारदेचं स्थान आहे. सद्गुरूंची कृपा सुद्धा ही शारदाच आहे. सारासार विचार करायला शिकवणारी ही शारदा आहे. इतकंच नव्हे, महापुरुषांकडून जी ग्रंथरचना होते ती सुद्धा शारदेचीच रूप आहेत. आणि म्हणून रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असं म्हटलं, ऐसी बहुवेशे नटली, माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे. चार प्रकारे ती संचली आतमध्ये हृदयामध्ये. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणींची ती स्थान आहेत. त्या चार रूपामध्ये ही शारदाच नटलेली आहे. अशी ही शारदेची नानाविध मायावी रूप समर्थांनी आपल्या समोर उलगडलेली आहेत. जय जय रघुवीर समर्थ.